एकदा का रामकृष्ण हरिभजन सुरू झालं आणि मग अभंग सुरू होतं, मग त्याचं रूप पाहावं लागतं. रूप पहा तालोचनी, आणि मग त्याचं रूप येतं आणि मग त्याचं ध्यान करावं लागतं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, अशा पद्धतीने हे एकत्र आलो म्हणजे त्याचं काय होतं, हरिनामाचा खिचडी काला. मग ते हरीचं जे नाम आहे ते कसं सेवन करायचं, महाराज म्हणतात प्रेमे मोहिला साधने. भक्ती करत असताना परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा जर काय असेल तर त्याला प्रेम म्हटले गेलेलं आहे. तुम्ही किती दिखाऊ भक्ती करता, त्याच्यामध्ये जर तुमच्या त्या भक्तीच्या मागे जर भाव नसेल, प्रेम नसेल, तर तुमच्या भक्तीला महत्व प्राप्त होत नाही. गिरधर लाल तो भाव का भूका राग कला नाही जाणत तुका. दादा एक सांगू तुम्हाला, देव जर कशाचा भुकेला असेल, थोर प्रेमा सा भुकेला, तो प्रेमाचा भुकेला आहे. हाची दुष्काळ तयाला, त्याला जर दुष्काळ, पांडुरंगाला जर दुष्काळ कुठला असेल तर ते म्हणजे प्रेम सांगितलेलं, त्याचा प्रेमाचा दुष्काळ सांगितलेला. त्या गोकुळातल्या गवळणी देवावर एवढ्या प्रेम करायचं, एवढा प्रेम करायचं, किती प्रेम करायचा. खरं एक सांगू तुम्हाला, मला मुद्दा हा सांगायचा, आजचं हे काल्याचं कीर्तन आहे ताई, बरोबर आहे का? रातला तुम्ही हसायचं होतं तर आपण 51,000 रुपये खर्च करून रात्रभर हसत बसलो, बरोबर आहे का नाही? आजचं ते कीर्तन आहे, मला मुद्दा तोही उपस्थित करायचा आहे. कीर्तन म्हटलं हसण्याचं साधन नाही, परमार्थ समजून घेण्याचं साधन आहे. आणि आजचं कीर्तन आहे, जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपण श्रवण करत नाही तोपर्यंत जीवाला समाधान प्राप्त होत नाही. तर त्या गोकुळातल्या गवळणी भगवान श्रीकृष्णावर एवढं प्रेम करायचं, एवढं प्रेम करायचा, आणि तो भगवान सुद्धा त्या गवळणींवर एवढा प्रेम करायचा. दादा त्या प्रेमाचं जर वर्णन करू गेलो तर एकदा असं घडलं दादा, ती राधा त्या देवावर इतकं प्रेम करायची, इतकं प्रेम करायची का त्या प्रेमाची परिसीमाच नाही. दादा काय झालं एकदा सांगून जाईल घटना. विठ्ठल विठ्ठल राधेच्या सासूला असं वाटलं का रोजच ही काहीतरी खोटं नाटक करती आणि पाणीचा हंडा किती रोज त्या श्रीकृष्णाला बघायला जाते. एवढंच नाही तर त्या कृष्णाला घरी आपल्या घरी घेऊन येते. हिला ही एवढी त्या देवाच्या नादामध्ये एवढी वेडी झालेली आहे, एवढी वेडी झालेली आहे का हिची परिसीमा राहिली नाही. राधेच्या सासूने काय केलं दादा, राधेला घरामध्ये कुलूप लावून कोंडून दिलं. कुलूप लावून कोंडून दिल्यानंतर इकडे भगवान परमात्मा राधेची वाट पाहतात, तरी सुद्धा बराच वेळ होऊन गेला, राधा आपल्याला भेटायला येत नाही. आणि मग अशा वेळेला काय झालं, भगवंताने सुदाम्याला सांगितलं, हे सुदामा, अरे अजून राधा अजून मला भेटायला आलेली, जाऊन बघा रे काय झालं. तू पुढच्या चौकात जा, श्रीमंगलाला सांगितलं, हे तू पुढच्या चौकात वाकड्याला सांगितलं, तू दुसऱ्या चौकात जा, बघा ना काय तिचा निरोप वगैरे मिळतो का, जाऊन बघा, अजून मला राधा भेटायला का आलेली नाही. सगळ्यांनी पाहून आले, परंतु चौकामध्ये कुठेही राधा दिसली नाही. दादा शेवटी पहिला दिवस निघून गेल्यानंतर दुसरा दिवस उजाडला, दुसराही दिवस तसाच निघून गेला. आणि भगवान परमात्मा वाट पाहतात. आणि मग गोपाळांना सांगितलं, एक काम करा रे, तिच्या घरी जाऊन पाहून या. आणि ते गोकुळातले जे गोपाळ होते त्या राधेच्या घरी गेले आणि मग त्या गोपाळांनी तपास लावला. अरे देवा, तिच्या सासूने तर तिला घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे, आणि इकडे जशी देवाची अवस्था झाली ना दादा, तिकडे भक्ताची सुद्धा तशीच अवस्था झाली. आणि ती राधा सुद्धा देवाचा धावा करू लागली, देवा अरे माझ्या सासूने मला घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे, ती मला भेटू देत नाही. आणि अंतःकरण भरून आलं आणि राधा देवाचा धावा करू लागली, देवाला सांगू लागली, काना रे काना रे काना रे काना रे कशी जाऊ वृंदावना, काना रे कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, काना रे
कशी जाऊ दावला गाला रे गाला रे कशी जाऊ वृंदावना गाला रे कशी जाऊ वृंदावना रे कशी जाऊ कशी जावर दाबला पहिलं श्री हरी वाजवी मुरली नदी भरली भरली यमुना पहिलं ते हरी वागे मुरली नदी भरली जरनिया वाजवी मुरली भरली यमुना पहिलं ते हरी वागे मुरली नदी भरली यमुना नंदाच्या हरीने कौतुक केले झाले हंदरीच्या तुला रे कशी जाऊ रे ती राधा जी आहे अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम धरून देवाचा धावा करत आहे आणि देवाचा धावा करत असताना देवाचं सुद्धा अंतःकरण तिकडे द्रवले गेलं. आता भगवान परमात्मा विचार करतात राधा माझा धावा करत आहे मला तिला भेटायला गेलं पाहिजे म्हणून कोणता मी बहाणा केला पाहिजे का मी त्या राधेला भेटायला जाऊ शकतो. काय झालं त्या गोकुळामध्ये ना दादा चिंचोले अप्पा काय झालं एक बांगड्या भरणारा व्यक्ती त्या ठिकाणी आलेला होता. बांगड्या भरणारा व्यक्ती आणि यशोदा मैया काय करत होती आपल्या हातामध्ये बांगड्या भरत होती आणि भगवंताचं सहज लक्ष त्या बांगड्या भरणाऱ्याकडे गेलो आणि मग भगवंताने विचार केला आता आपल्याला बहाणा सापडलेला आहे आणि भगवान परमात्मा श्रीकृष्ण काय केलं आणि त्या बांगड्या भरणाऱ्याजवळ आला आईला सांगितलं हे आई तू काय करते ग. आईने सांगितलं हे कृष्णा दिसत नाही का मी बांगड्या भरत आहे मग एक काम करणार म्हणे किती भरणार आहे म्हणे काही नाही भरेल ह्या हातात 1 डझन ह्या हातात 1 डझन खूपच केलं तर 2-2 डझन 4-4 डझन बदल म्हणे आई एक काम करणार 2 डझनने 3 डझनने काय होतं ह्या कासाराकडे एवढ्या बांगड्या आहे एवढ्या बांगड्या आहे हे सगळ्या विकत घेऊन टाक ना. यशोदा मैया म्हणू लागली अरे कृष्णा एवढ्या बांगड्या घेऊन काय करते काचीची वस्तू आहे फुटून जाणार आहे एवढ्या घरामध्ये ठेवून काय करू. हे आई एक काम करणार जरी तुला एवढ्या तुला घरायचे नसतील एक काम कर या घरामध्ये ठेवून दे ज्या दिवशी माझा वाढदिवस येईल ना म्हणे तर त्या दिवशी तू काय कर सगळ्या गोकुळणीतल्या ज्या गवळणी आहेत त्यांना सगळ्यांना भरून टाक म्हणे. यशोदा मैयाला ती गोष्ट पटली आणि माझा मुलगा खरं सांगतोय आणि मग यशोदा मैयाने त्या कासाराला सांगितलं हे दादा एक काम कर मला तुझ्या सगळ्या बांगड्या देऊन टाक. आणि मग त्यांचा सौदा व्हायला लागला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले हे आई तुला सौदा काही जमत नाही मी माझ्या वडिलांबरोबर मी बाजारात जात असतो मला मार्केटचा व्यवहारातलं चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक काम कर आई मी याच्याशी सौदा करतो तू घरात जा पैसे काढून आण मी तोपर्यंत ह्या कासाराशी बोलतो म्हणे. आणि मग भगवान परमात्मा त्या कासाराला बोलू लागले हे दादा मला तुझ्या सगळ्या बांगड्या पाहिजे आहे नुसत्या बांगड्याचं पाहिजे नाही तुझा वेश सुद्धा पाहिजे तुझं सगळं जे रूप आहे ते सुद्धा पाहिजे फक्त तू मोल सांग. भगवंताने त्याला विचारलं मोल सांग आणि त्या कासाराचं देवाकडे पाहिल्यानंतर अंतकरण भरून आलं भाव समाधी त्या कासाराला लागली आहे. देवाकडे पाहिल्यानंतर अंतकरण भरून आलं आणि देवाला सांगितलं देवा तुला सगळ्या बांगड्या घेऊन टाक माझ्या सगळ्या बांगड्या घेऊन टाक मला याचा मोल नको फक्त कृष्णा तुझ्या चरणाची माती थोडीशी काढ आणि तेवढी माती मला दे कृष्णा माझं मोल मला मिळालं. विठ्ठल परमात्म्याने सांगितलं माती
माती पाहिजे ना. देवाने असा पाय वरती केला, पायाची माती काढली आणि त्याच्या हातामध्ये देऊन टाकली. त्यांनी ती माती घेतली, आपल्या झोळीमध्ये टाकली आणि जशी ती माती घेतली तो कासार घराकडे निघाला. आनंदाच्या भरामध्ये तो म्हणू लागला, आज मी जन्माला आलो, आज माझं सार्थक झालेलं आहे. माझ्या भगवान परमात्म्याची चरणाची धुळी, चरणाचं रज, चरणाचं कण मला मिळालेलं आहे. बस आता याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये मला काही नको पाहिजे. आणि तो जसा कासार काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व. जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणे तुका म्हणे, काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. तो कासार म्हणामध्ये विचार करून स्वतःला भाग्यवान समजू लागा. तुझे पायी सर्व सुख आहे देवा, तुझ्या पायामध्ये सर्व सुख आहे. सर्व सुखदाता तूच असल्यामुळे मला ते सुख प्राप्त झालेले आहे. घरी गेल्या गेल्या त्या कासाराची बायको म्हणू लागली, म्हणे आज आतापर्यंत एवढा धंदा कधी तुम्ही केलाच नाही म्हणे. आपला एवढा धंदा फक्त हरतालिकेच्या वेळेलाच होत असतो म्हणे. बरोबर आहे का नाही? हरतालिकेच्या वेळेला सगळ्या महिला जुन्या बांगड्या काढून टाकतात. नाही लय खूपच जर केलं तर म्हणे दिपाळीच्या टायमाला एवढा आपला धंदा होतो म्हणे. आज काही कुठला सण नाही, काही नाही, पावन नाही, काही नाही, पण तुम्ही सगळ्या बांगड्या विकून टाकल्या म्हणे. विकून आलो म्हणे, सगळ्या सर्व बांगड्या भगवान श्रीकृष्णाने घेतल्या. बरं जाऊ द्या म्हणे, बांगड्या तर विकल्या, पण ही गोष्ट खरी आहे. मात्र घरामध्ये असं असतं, ती आपली आई आपल्याला विचारते, बेटा तुने दिनभर क्या खाया. आई सारखं पात्र ह्या जगामध्ये कधीच नाही बेटा. तो बायकोची जात एवढी मतलबी असते. क्या लाया बायकोने विचारलं कासाराला, हे सगळं खरं आहे, तू सगळ्या बांगड्या विकून टाकल्या, फोडून टाकल्या का काय मला माहिती नाही, त्याचं मोल तू घरामध्ये आणलं का नाही पहिले ते सांग. असं सांगितल्यानंतर त्या कासाराने सांगितलं, हे वेडी झालीस का. अगं मी कृष्णाच्या पायाची माती आणलेली आहे म्हणे. माती खाऊन कुठं दिवस जाते का म्हणे कासाराची बायकोने. जरी झाला संन्यासी मध्यानाशी तोंडवासी, ही अवस्था माणसाची होते. आणि घरात जर पाहिलं तर महागाई एवढी वाढू राहिली म्हणे, आणि माती खाऊन कुठं दिवस जातील का. बाईला राग आला, झोळी त्याच्या हातातली घेतली आणि हातातली घेतल्यानंतर त्या झोळीमध्ये हात घातला. माती बाहेर काढणार तेवढ्यामध्ये त्या झोळीमध्ये हिरे जवाहिरी 99 स्वर्ण मुद्रा त्या पाहिल्या. पिवळ्या धमक स्वर्ण मुद्रा पाहिल्यानंतर बाईला जागेवर भाव समाधी लागली जातात. विठ्ठल विठ्ठल. चला हे झालं त्या कासाराचं, हे झालं कासाराचं. भगवान परमात्म्याने सगळ्या बांगड्या विकत घेतलेल्या आहे आणि त्याचं रूप सुद्धा विकत घेतलेलं आहे. त्याने त्याचं सगळं जे अवसान आहे ते घेतलं आणि आपलं परिधान केलं. आणि तेवढ्यामध्ये यशोदा मैया घरातून पैसे घेऊन बाहेर येऊन पाहते आणि मग कृष्णाकडे पाहिलं. तिचा कृष्ण तिला दिसत नव्हता. तोच जो कासार जो होता बांगड्या भरून गेला. आणि मग ती विचारते त्या कासाराला, म्हणे अजून तू गेलाच नाही का म्हणे. आणि मग भगवान परमात्मा म्हणू लागले, अरे स्वतःच्या आईने मला ओळखलं नाही याचा अर्थ हे शीतला माता नगर मधले काय मला ओळखतील म्हणे. बरोबर आहे का. आणि भगवान परमात्म्याने ती झोळी, बांगड्यांची झोळी जी आहे खांद्यावर लटकवली. आणि खांद्यावर लटकवल्यानंतर तो भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये बांगड्या विकायला निघाला. चलिया कावेश बनाया, समचूड़ी बेचने आया. या का भेष बनाया, समचूड़ी बेचने आया. बलिहारी का वेश बनाया, समचूड़ी बेचने आया. बलिहारी का वेश बनाया,
का भेष बनाया, श्याम चुडी बेचने आया. भगवान परमात्म्याने खांद्यावर धुळी टाकलेली आहे. झोली खांदे भरी उसमें चूड़ी भरी, गलियों में शोर मचाया, श्याम चुडी बेचने आया. भगवान परमात्म्याने त्या गोकुळामध्ये आवाज दिला. दादा आमचे गुरुवर्य परमपूजने वैकुंठवासी माऊली शेवाळे गुरुजींच्या तोंडून हा दृष्टांत मी ऐकला होता. इतके छान पद्धतीने काल्याच्या कीर्तनामध्ये ते वर्णन करायचे आमचे गुरुजी. आणि मग एक तो आवाज अजूनही माझ्या गुरुवर्यांच्या माझ्या कानामध्ये आहे. दादा आवाज मोठा गोड दिला. भगवान परमात्मा म्हणतात, बांगडी बांगडीचा आवाज ऐकला. राधेच्या कानावर तो आवाज गेला. तो आवाज ऐकल्यानंतर राधा म्हणू लागली, अगं हा आवाज तर माझा काहीतरी ओळखीचा लागतो. आवाज ऐकल्याबरोबर राधेने सुनी ललिता से कही. राधाने तो आवाज ऐकला आणि तिची ललिता नावाची जी गवळण आहे त्या गवळणीने सांगितलं, हे ललिता अगं जाग, कोणतरी बांगडा विकणारा आलेला आहे, नवीनच आवाज आहे, त्याचा आवाज मला काहीतरी ओळखीचा वाटतो, जा त्याला बोलून आण. ललिता धावतच गेली. श्याम मनमोहन को तुरंत बुलाया, श्याम चुडी बेचने. भगवान परमात्म्याने त्या बांगड्या बरोबर आहे. दादा ऐका ना. आणि मग राधेला त्या बांगड्या दाखवू लागला भगवान परमात्मा. हे राधे बोल ना. राधेने सुद्धा देवाला ओळखलं नाही. दादा बोल ना, कुठली बांगडी पाहिजे तुला? लाल बांगडी पाहिजे, हिरवी बांगडी पाहिजे, कुठला रंग पाहिजे? आणि पेनो चूड़ी लाल नहीं पेनो, ओ चूड़ी हरी नहीं पेनो, चूड़ी लाल नहीं पेनो, वो चूड़ी हरी नहीं पेनो, चूड़ी लाल नहीं, ओ चूड़ी हरी नहीं पेनो, चूड़ी लाल नहीं पेनो. वो श्याम रंग है बाया, श्याम चूड़ी मुझे श्याम रंग है माया, श्याम चूड़ी बेचने आया. राधेला त्या बांगडीचा कलर दाखवलेला आहे आणि तो बांगडीचा कलर पाहिल्यानंतर ती राधा त्या देवाला सांगू लागली, हे देवा चुडी लाल नाही पहनू, चुडी हरी नाही पहनू. मला लाल बांगडी नको, मला हिरवी बांगडी नको, मग तुला कुठला रंग पाहिजे? ती राधा त्या देवाला सांगू लागली, मोहे श्याम रंग है भाया, श्याम चुडी बेचने आया. मला तो श्याम रंग आवडलेला आहे. आणि मग भगवान परमात्मा राधेच्या हातामध्ये बांगड्या भरतात. दादा ऐका ना. राधेने मग काय केलं, राधा पहनन लगी श्याम पहनाने लगे. राधा बांगड्या हातामध्ये घालत होती आणि भगवान परमात्मा त्या बांगड्या भरत होता. दादा आणि भरत असताना राधेने हात बढाया, राधेने हात वाढवला, श्याम चुडी बेचने परमात्मा बांगड्या भरायला आलेला आहे. दादा देवाचा हाताचा स्पर्श त्या राधेला झालेला आहे. राधेने तो स्पर्श जाणवला, अंतःकरण भरून आला. भगवंता माझ्यासाठी तू एका कासाराचं रूप घेऊन तू बांगड्या भरण्यासाठी तुझा देवा आला. इतकं प्रेम जर प्राप्त करतो कोण असेल, भगवान परमात्मा भक्तावर करतो आणि माझा भक्त जो आहे देवावर करत असतो. दादा आणि म्हणून याला प्रेम पात्र जर कोटला असेल, थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ तयाला. दृष्टांत संपला. मी हा दृष्टांत का सांगितला? दादा खऱ्या अर्थानं जर पाहू गेलो तो हरिनामाचा जो खिचडी जो काला आहे तो कसा सेवन करायचा आहे. प्रेमे मोहिला साधने, त्या प्रेमाच्या साधनाने तो काला सेवन करायचा आहे. आणि मनुष्य सेवन करायचा नाही तर तो कसा सेवन करायचा? अभंगाचं तिसरं कभी कभी घेऊ गास, कभी कभी घेऊ गास,
ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने हरिनामात खिचडी काला हरिनामात खिचडी काला विठ्ठल विठ्ठल चॉकलेट बाळा तुला दिल्यानंतर तू कसं खाणार बरं? डॉक्टरच्या गोळ्यासारखं खाणार आहे का? डॉक्टरच्या गोळ्यासारखं खाणार आहे का? कसा खाणार आहे ते? कसं चगळून चगळून, बरोबर आहे का नाही? याला काय म्हणतात? चवी चवी घेऊ घास. चवीचा जो खाणारा असेल ना, आता बघा ना, आता आपण 7 दिवसापासून या ठिकाणी रोज पंक्ती होत होत्या. प्रत्येकाच्या घरी तुमचं आता तुमचं अन्न सेवन करून आमचं मन इतकं तृप्त झालं. हो, कालच्या फराळाला तर एवढ्या वस्तू ते 10 प्रकार होते, 10 प्रकार फराळाला, बरोबर आहे का नाही? ते मला वाटतं कलाकंद होतं, साबुदाण्याची खिचडी होती, भगर होतं, बट्ट होतं, केळी होती, राजगिऱ्याचा लाडू होता, मला वाटतं ते मिरच्या होत्या, निंबू होता, मीठ होतं. 10 वस्तू झाल्या का नाही? बरोबर आहे का नाही? या सगळ्या वस्तू कशा होत्या? कालच्या फराळाला त्या दादांनी जो फराळ केला, मला इतका आनंद झाला, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, आम्ही त्या ठिकाणी फराळाला गेल्यानंतर 10 वस्तू आम्ही त्या असं कालनी असं वाटत नव्हतं, कालनी एकादशी असं सांगितलंय ना दादा, येता जाता चर, पण एकादशी हा इतकं पोटभर जेवण केलं, म्हणजे तो फराळ केला दादा. आता वेगवेगळा फराळ, आता तुमच्या ह्या गावामध्ये रोज आम्ही पंक्तीला असायचो, वेगवेगळा चवीचा जो खाणारा असेल ना, आता वेगवेगळा स्वयंपाक केल्यानंतर माणूस काय करतं? पुरणाचा घास घेतं, तोंडात घालतं, बरोबर आहे का नाही? एवढंच नाही, रसई असेल, खीर असेल, भजे असतील, कुरडया असतील, वेगवेगळा जो स्वयंपाक असेल, आपण चवीचा खाणारा काय करतो? एक एक घास उचलतो आणि त्याची काय घेतो? चव घेतो. याला म्हणतात चवीचा खाणार, बरोबर आहे का नाही? आम्हाला बराच अनुभव येतो महाराज, आम्हाला असा अनुभव येतो. सगळा प्रकारचा स्वयंपाक असतो. एक आमच्या पंक्तीला जेवायला बसलं, दिंडीमध्ये गेलो होतो, जे जेवायला बसलं ते माझ्याच बाजूला बसल्यानंतर त्या बाईने एवढा सुंदर स्वयंपाक केला, ज्ञानेश्वर महाराज एवढा सुंदर चवीचा खाणारा काय करतो? एक एक घास असून प्रत्येक भाजीची चव घेईल, बरोबर आहे का नाही? या रसई कशी झाली, खीर कशी झाली, पुरणपोळी कशी झाली, एवढं नाही, कुरड्या कशा झाल्या, भजे कशी झाले, तो चवीचा खाणारा काय करतो? एक एक घास खातो. तो मन बाजूला बसल्यानंतर तो जेवायला जावा लागणार, पुंडलिक वरदा झालं, त्यांनी सगळं एकत्र करून घेतलं आणि जसं एकत्र करत त्यांना काय रद्दा, त्याला काला म्हणत नाही माऊली, बरोबर आहे का नाही? त्याला रद्दा म्हटले जात. विठ्ठल विठ्ठल. ती बाई बाहेरून आली, बघा ना, चवीचा खाणार जर असेल, चवीनं खाणार असेल, जे बाईने सुगरण असेल, सुगरणे आणि उदारे रसतले आणि जेवणारे, माऊली वर्णन करतात ना, रसतले पाहिजे, जेवणारा पाहिजे, आणि त्याच्यामध्ये बाई सुगरण असावी. आणि सुगरण असून चालत नाही, तर ती उदार असली पाहिजे. उदार अंतःकरणाने तिने स्वयंपाक चांगला केलेला आहे. आणि खाणारे जर पोटभर जेवण करताय, तुमच्या घरी पुरणपोळीचं जेवण केलं होतं आम्ही पहिल्या दिवशी, बरोबर आहे का नाही? खाणारा कसा तृप्त होत असतो. तुम्ही अगदी प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं, आमचंही अंतःकरण भरून, याला म्हणतात सुगरणी आणि उदारे. माऊलींनी वर्णन केलेलं आहे, हा जे हे वर्णन आहे. मग ते पोट भरून माणूस खात. ती बाई बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या ताटाकडे पाहिलं देवरे सर, आणि पाहिल्यानंतर मग त्याच्याकडे पाहिलं, म्हणे कार दादा, म्हणे काय नाही ताई, म्हणे एवढं सगळं तुम्ही काही, म्हणे एकच पोट जाणार शे, म्हणे म्हणून मी एकटा काला करी घेता म्हणे. आता मला सांगा, आता त्या माता माऊलीच्या समोर जर एवढं सगळं घडलं, ती म्हणे उगच मी एवढं सगळं दमली म्हणे, बरोबर आहे का नाही? उगच दमली. त्यापेक्षा म्हणे पुरणपोळी मग एकच कढाई मा टाकी तू, रसई मी एकच कढाई मा टाकतो, खीर मी एकच टाका, भाजी मी एक, तुला कालाच वाढवी तू म्हणे. विठ्ठल विठ्ठल. हो द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, मला हा महत्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे. याला म्हणतात चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडीने. आणि तो काला जो आहे तो मला कसा लागला? अभंगाचा शेवटचा चरण झाला. तुका मने गोड लागे, तुका मने गोड लागे, तुका मने गोड लागे,
वेळ संपुष्टात आलेले शेवटचे भगवान परमात्मा म्हणतात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो काला मला इतका गोड लागला इतका गोड लागला आणि मग माझं मन आवरलं गेलं नाही. ज्याप्रमाणे एखाद्या सत्यनारायणचा प्रसाद असावा आणि प्रसाद असल्यानंतर बघा ना ती लहान लहान मुलं हात पुढे करतात हो दादा मला एकदा खाऊन घेता आणि पुन्हा त्या प्रसाद वाटणाऱ्याजवळ येतात. तो त्यांना गोड लागल्यानंतर तो काय करतात पुन्हा खातात पुन्हा हात पुसतात पुन्हा त्याच्याजवळ मागायला जातात. त्याचा अर्थ असा आहे तुका म्हणे गोड लागे तू मागे रसना म्हणून एकदा अभंगाचा सरळ भावार्थ झालेला आहे. मोठ्या प्रेमाने आपण भगवंताचं भजन करू आणि फक्त 10 मिनिटात आपण 1-2 खोडी पाहू आपला कार्यक्रम आटोपता घेऊ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखो माझे विठोबा रखुमाई हा 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 ये विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई 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 विठोबा टाळी वाजवत आपल्याजवळ उरलेले आहे. 10 मिनिटांमध्ये थोडंसं दमधराचा एवढा वेळ दिला झालेलाच आहे. फक्त भगवंताच्या 1-2 खोडी पाहू आणि आपला उद्या का होऊ द्या. विठ्ठला विठ्ठला विठला 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 काल्याचा कीर्तन असा आहे. काल्याचा कीर्तनाचा नियम असा आहे माऊली नियम असा आहे आपण एवढं जरी आपण श्रवण केलं जोपर्यंत भगवंताचे चरित्र आपण श्रवण करत नाही तोपर्यंत काल्याच्या कीर्तनाला महत्व प्राप्त होत भजन होईल. जरा सर्वांनी जरा टाळ्या वाजवा. विठोबार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राहू द्या महाराज लावलाय राहू द्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वाजवा रखुमाई रखुमाई कीर्तनाचा नियम असा आहे काल्याचं कीर्तन जोपर्यंत आपण भगवंताचं चरित्र श्रवण करत नाही तोपर्यंत काला झाला असं मान्य होत नाही. नियमच जगद्गुरु चरित्र ते उच्चारावे हा चरित्र
सत्कार करायचा आहे. गाथा देऊन सगळ्यांनी टाळी वाजायचे. महाराजांनी त्यांचा सत्कार करायचा. समजून घ्या. भगवान श्री प्रभू रामचंद्राचं चरित्र जर पाहू गेलो तर ते चरित्र जे आहे ते आचरणीय आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्याला जाऊ. साहेबांना वेळ नाही, वेळ नसल्यामुळे आपली वेळ भरपूर झालेली आहे. चला मी फक्त मला 10 मिनिटं द्या. जोपर्यंत ही श्रवण आपण चरित्र श्रवण करत नाही तोपर्यंत आपल्याला कालाप्राप्त झाला होणार नाही. म्हणून ऐका ना दादा, ऐका ना. आपली वेळ आता गडबड होत चाललेली आहे. जरा लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. बोलू नका. चला ऐका. झालं का माऊली? झालं का? बोलू का आता? वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र जे आहे ते आचरणीय सांगितलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जे आहे ते उच्चारणीय आहे. कुठलं चरित्र उच्चारावे? प्रमाण आत्ताच देऊन गेलो. तर चरित्र ते उच्चारावे. केले देवी गोकुळी. भगवंतांनी काय काय चरित्र केलं बघा ना. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झालेला आहे. आणि त्या ठिकाणी मथुरेमध्ये झाल्यानंतर सर्वांना कथा माहिती आहे. भगवंत त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर आणि मग भगवंत आपल्या वडिलांना सांगतात का, हे पिताश्री, हे तात मला काय करा, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आणि भगवान परमात्म्याला माझ्या वसुदेवाने काय केलेलं आहे आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. गोकुळामध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला यशोदेला जाग आलेला आहे आणि मग त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग तिला असा आनंद झाला आणि हळूहळू करता करता संपूर्ण गोकुळामध्ये चर्चा पसरली. काय पसरली? मी सांगू कुणाला, ती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद टाळी 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 टाळी. सांगो मी सांगो कोणाला, किती सांगो मी सांगो कोणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. ओके आज खेळूतला, नाच खेळूतला, आला आला ठिकाणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. बघा ना, भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. महाराजांनी प्रमाण दिलं. आज किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. इतका आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये काय झालं? गवळण संगती गवळणीला येश पुत्र झाला यशोदेला. त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्मा हळूहळू करता करता लहानाचे मोठे होऊ लागले. आणि त्या मोठे होत असताना आणि त्या ठिकाणी देवाला मारण्यासाठी कंसाने अनेक राक्षस पाठवलेले आहे. आणि सगळ्यांचं वर्णन करू गेलो तर अजून मला एक सांगू का तुम्हाला, देवाचं चरित्र इतकं गहन आहे दादा. तर वास्तविक पाहता ह्या पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही केली तरी सुद्धा त्या देवाचं चरित्र लिहिले जाणार नाही. आणि माझ्यासारख्याने एका पामर कीर्तनकाराने त्या देवाचं चरित्र अर्ध्या तासामध्ये काय वर्णन करतात दादा, खऱ्या अर्थाने धावतं सांगून जाईल. बघा ना, भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले. आणि लहानाचे मोठे होऊ लागल्यानंतर भगवान परमात्मा रांगायला लागले दादा, रांगायला लागले. आणि रांगत असताना मग काही प्रमाण वगैरे नाही का त्याला? रांगत असताना रंगणी रंगणा टिकीत डाव्या गुडघ्यान रांगत, तळवे तळात टिकीत डाव्या गुडघ्यान रांगत. तळवे तळात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोम्या देखील हे, रंगणी रंगनाथ तोम्या देखील, रंगणी रंगनाथ तोम्या देखील हे, रंगणी रंगनाथ तोम्या देखील. तळवे तळात टिकीत रांगत, तळवे तळात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत,
डाव्या गुडघ्याने रांगत व्हावा आपल्या बघाणा. आणि तो रांगत रांगत हातामध्ये बासरी घेऊन तो कृष्ण सुद्धा आलेला आहे. जरा मागे वळून बघा त्या बाळाला बघा ना, आला का नाही आला बघा ना. हा वा वा वा, जरा टाळ्या वाजवा. वा वा, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. खाली सोडून दे बेटा, आता त्याला खोड्या करायच्या आहे. आता तो असा उभा राहणार नाही. आता त्याच्या एक दोन खोड्या पाहू आणि आपला कार्यक्रम आटोपता घेऊ. बघा ना तो काय खोड्या करेल. बघा ना आपला दिवस सुरू झाला. बघा वा वा, छान. एकदा टाळ्या वाजवा त्या बाळासाठी. विठाला 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 भगवान परमात्मा हेच रूप दादा, हेच रूप हळूहळू मोठं व्हायला लागले. आणि मोठे व्हायला लागल्यानंतर दादा देवाने आपला दिवस सुरू झाला का त्या देवाच्या खोड्या सुरू व्हायच्या. त्या गोकुळामध्ये काय काय खोड्या सांगू तुम्हाला, एक दोन खोडी सांगतो आपला कार्यक्रम आटोपता घेतो. बघा ना काय काय सुरू व्हायचं. दिवस सुरू झाला का आपल्या त्या गोकुळामध्ये सगळ्या रांगोळ्या काढलेल्या असायच्या. देव काय करायचे, एका गवळीने काय केलं, दारामध्ये असं अष्टदळ काढिले अंगणी रांगोळी काढलेली असायची. मग तो भगवान परमात्मा तिथे जायचा आणि पायाने तो काय करायचा, ती रांगोळी मोडून टाकायचा, पुसून टाकायचा. बरं एवढं मोडे का नाही मोडली असेल मग काही हरकत नाही ना, मग सोडून द्यावं का नाही. बरं त्याच्यावर तो भगवान परमात्मा काय करायचा, हा इकडे लक्ष द्या, तो देव अष्टदळ काढिले अंगणी वरी मुद्दे चक्र पाणी, म्हणजे त्या रांगोळीवर काय करायचा, मुतून सुद्धा द्यायचा. अरे अहो एका गवळणी तर वेगळीच खोडी केली देवाने. काय खोडी केली तुम्हाला सांगू, भगवान परमात्म्याने ती एक गवळणी सांगत होती, अगो परवा आला माझ्या घरी, दारी निजला होता माझा म्हातारा. हा काय केला, माझा सासरा जो आहे तो म्हणजे दारात झोपलेला होता. आणि हा काय केला, याने घरामध्ये आला, लोणी खायचं ते खाल्लं. आणि तो लोणीचा जो दह्या दुधाचा माठ होता, दारामध्ये माझा सासरा असा झोपलेला होता. आणि त्याच्या ढेरीवर जोरात असा, हा वा 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 वा, एवढ्या जोरात आपटल्यानंतर तो म्हातारा राहिला असेल का बरं, जागा म्हातारा गेला ना जागेवर. जाऊ दे, अनेक प्रकारचे खोडे देवाने केलेले, अनेक प्रकारचे खोडे केलेले. एक खोडी सांगू तुम्हाला, एक गवळण म्हणे यशोदेला ती गवळणी सगळ्या खोड्या सांगत होत्या. अगं याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या स्वर द्या, विठ्ठल म्हणे याच्या खोड्या सांगायला गेलं तर तो कीर्तनामध्ये सुद्धा गुळ खायला चुकणार नाही म्हणे, एवढ्या खोड्या आहे ना, इतक्या खोड्या आहे. हा म्हणे तो काय केलं ते म्हणे, म्हणे एकदा माझ्या घरी आला म्हणे, लोणी खायला का खाय ना का खाऊन घेतलं. आणि खाल्ल्यानंतर त्याने काय केलं, देवाने काय केलं, ती अशी गवळण झोपलेली होती पुढच्या रूम मध्ये, तिचा सासू आणि सासरा झोपलेला होता. याने दही दूध खाल्लं, ते खाल्लं खाये का ना, पूर्वीची दही दुधाची इतकी मुबलकता असायची, खाल्लं कुणाला वाटलं तरच ते संपायचं, अन्यथा